स्वामींच्या दर्शनासाठी जाऊया फटाफट, मस्त दर्शन करूया. स्वामीचा बोलावा आलाय समोरून, तर आपण नाही बोलू शकत. श्री स्वामी समर्थ गाइस, वेलकम बॅक टू द चॅनल. आता ब्लॉग आपण चालू करतोय गाडीत ना, कारण की खूप घाई झाली आहे. जस्ट मी कालच पुण्याच्या राईडवरून आलोय आणि आज संध्याकाळी लगेच अर्जंटमध्ये आपण निघालोय. कुठे तर स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला जायला निघालोय आणि खूप अर्जंटमध्ये प्लॅन झालाय. प्रीती आहे माझी बहीण खोपोलीची, तिने हा प्लॅन बनवला, खूप अर्जंटमध्ये बनवलाय. सो मी तळोजाला होतो, एका जागी जरा वास्तुशांतीला गेलो होतो, म्हणजे घराची ओपनिंग होती, तिथे गेलो होतो पूजेला अटेंड करायला. तेवढ्यात मला फोन आला, कॉलवरती चर्चा झाली, तर बोलला चला. खूप म्हणजे 2-3 महिने झाले मला बाईकने करायचं होतं ॲक्च्युली, अक्कलकोट बाईक राईड करायची होती. खूप महिन्यांपासून मनात चालू होतं की जाऊया राईड, स्वामींच्या भेटीला जाऊया. पण ते बोलतात ना, जेव्हा बुलावा येतो तेव्हाच आपलं जाणं होतं. तर आता आय गेस की बुलावा आलाय आणि मी निघलोय घरातनं, तर निघलोय. आता जाऊया खोपोलीला, तिकडं प्रीतीला पिक करू. ड्रोन वगैरे सगळं घेतलंय. खूप म्हणजे इच्छा होती आतून, आज ती इच्छा पूर्ण होते प्रीतीच्यामुळे. प्रीतीने ॲक्च्युली त्या लोकांनी दुसरी गाडी बुक केली होती, पण त्यांनी दिली थोडीशी टांग दिली आहे ना, म्हणून मग तिने मला विचारलं. तर मी म्हटलं चलो नेकी और पूछ स्वामींच्या दर्शनासाठी जाऊया फटाफट, मस्त दर्शन करूया. स्वामीचा बोलावा आलाय समोरून, तर आपण नाही बोलू शकत. सो निघलोय आता इकडनं खोपोली. आपला 38 to 40 किलोमीटर्स. गाडीत पहिलं CNG घ्यायचं, ट्रिप वगैरे सगळं झिरो करू आपण. CNG भरल्यावर ट्रिप ॲक्च्युली मी मगाशी झिरो केलं, आता पण थांबा तुम्हाला दाखवतो, झिरो करतो. आता मी घरापासून हार्डली 500 मीटर आलो असेल. तर आता बघा काहीतरी 49.8 किलोमीटर. आपण ट्रिप ए रिसेट करूया. तर ट्रिप ए झालाय 0.0 किलोमीटर. यार ब्लर का दिसते, ॲक्च्युली तेच ब्लर आहे. सो ट्रिप ए आपला झालाय रिसेट. आता बघूया किती किलोमीटर्स. गाणगापूर पण जाणार आहोत, बघूया किती किलोमीटर्स वगैरे फिरतोय आपण. जाऊया यार, सो मच एक्सायटेड आहे आणि जाऊया स्वामींचे दर्शन करूया. गाडी कुठली घेऊन चालू आहे तर मी सांगायला विसरलो, आपली XL6 4 व्हीलर घेऊन चालू आहे. बाईक राईडची खूप इच्छा होती, पण जसं मी तुम्हाला सांगितलं बाईक राईड आता स्वामींचा बुलावा आला एवढा अर्जंटमध्ये, तर आपण हे नाही करू शकत. जाऊया म्हटलं. आणि नाईट राईड असणार आहे. आता वाजलेत नाईट ड्राईव्ह असणार आहे. राईड ते मोठं ब्लॉक करून नाईट राईड आलं. आता वाजलेत आय गेस 9:15, 9:48. जाऊया, नाईट ड्राईव्ह असणार आहे उद्या सकाळची. त्यांना काहीतरी आरती वगैरे ते ठरवलं आहे त्यांनी सगळं. मला आयटिनरी काहीच माहीत नाही आहे, मी फक्त निघालोय. तर आलोय आता CNG पंपात, पळसप्यालाच. CNG फुल करूया, बघूया कितीची येते आणि तुम्ही मला सांगा मी कितीची CNG भरली ते. व्हिडिओ पूर्ण बघत राहा, स्किप नका करू, ओके. तर 702 रुपयाची CNG आली, 702. थांबलोय तर नायट्रोजन पण चेक करून घेऊया. 35ला टाकायचं म्हणतो, कमी झाले. 32वरती नायट्रोजन होता, तिकडे दाखवतो, यात नाही दिसणार. तर आता खालापूर क्रॉस केला आहे आपण. आता पोचू आपण तिकडे, सगळं लगेज वगैरे टाकू आणि रस्ता कंटिन्यू करू आपण. तर स्पॉटवरती पोचलो आपण. भाऊजी पण आलेत आणि गावात भजन चालू आहे, त्यामुळे गाडी गावात नाही जाऊ शकत. तर आता इथं अजून सगळ्यांची वाट बघू, गाडीत सामान लोड करू आणि कल्टी. तर खोपोलीवरून निघल्यापासून आपण पहिला हॉल्ट घेतला आहे. पुण्याच्या आउटरला थांबलो आहे. सोलापूर हायवे आम्ही कनेक्ट केला आहे. CNGचा आता लफडा आहे. 2 पॉईंट आहेत. CNG भरायला मी 2 जागा घुसलं, तिथं CNG आहे, पण ते आळसपणा झोपले तर ते उठत नाही CNG भरायला. आता इकडं विचारलं, चहा वगैरे घेतली आम्ही, इकडं विचारलं पुढे CNG कुठं आहे, तर सांगितलं आहे 1-7-8 किलोमीटरवर आहे. आणि आता वाजले 3:25 सकाळचे. 3:25 झालेत सकाळचे. सकाळ होईलच पोचेपर्यंत. तर CNG घ्यायला थांबलो आहे आपण. 170 किलोमीटर चालले पनवेलपासून गाडी. आणि पुढं होते 2 पॉईंट, पण आता दिसलं तर घेऊन टाकू ना म्हटलं, कशाला उगाच थांबायचं. बघूया आता इथं कितीचं येतं CNG. ते इथं महाग पण आहे पनवेलपेक्षा, 10 रुपये महाग आहे पनवेलपेक्षा इथे.
सकाळ झाली. पनवेलपासून आता थर्ड टाईम आपण फुल करायला थांबलो आहे. जिथं मागं पुण्याच्या पुढे गेलं तिथं 740 रुपयाचं फुल गेलं. आता इकडे बघूया की तिथं फुल होत आहे. तर आता आम्ही सोलापूर क्रॉस करून पुढे आलो आहे. अक्कलकोट इकडनं काहीतरी 18-17 किलोमीटर आहे. नाश्त्यासाठी थांबलो आहे. आणि लास्ट आपण जे सोलापूरच्या म्हणजे ऑलमोस्ट सोलापूर एंटर करताना आपण जी CNG भरली ना ती 788 रुपीजची 790 रुपीज पकडा राऊंड फिगर. आणि इकडे 93 रुपीज किलो आहे. 93 रुपीज किलो आहे. रस्ते चांगले आहेत. टोल वगैरे पण आहेत म्हणजे 95, 75 असे टोल आहेत. आणि इकडनं फक्त आता 17-18 किलोमीटर राहिलं आहे. आता इथं थांबलोच आहे तर आपण एकदा ड्रोन पण उडूया आणि ड्रोन शॉट तुम्ही एन्जॉय करा. कसे वाटतात मला नक्की सांगा. 3, 2, 1. तर ब्रेकफास्ट झाला डन आणि आता आपण चाललो अक्कलकोटला. बघूया ते यात्री निवास वगैरे काय सिस्टम आहे ती. तर आधी आता टाइम बघा तुम्ही किती झाला आहे. 3:50 15:50 म्हणजे 3:50 आता तुम्हाला मी सगळा हिसाब समजवतो कसं होतं. काल रात्री मी 9:45 पनवेलवरनं निघालो. त्यानंतर मी 1 तासाभरात मी पोचलो आपलं खोपोलीला. तिकडे थोडंसं आपल्याला लेट झालं, जरा डिले झाला. 2-2.5 तास आपल्याला डिले झाला. 1 वाजता आपण तिकडनं निघलो आणि मग बाकी CNG वगैरे भरत आणि कसं सगळे जण झोपले होते. आम्ही टोटल 6 ॲडल्ट आहोत, 6 मेंबर आहोत आणि 2 भाचे आहेत. तर झोपले वगैरे होते म्हणून मी जास्ती काही व्लॉग नाही केला. आणि रात्र पण होती, कायच दाखवणार दाखवून म्हणून हलके फुलके गाडीचे शॉट दाखवले. त्याच्यानंतर आम्ही सनराईजला म्हणजे सकाळी 6-6:15 सनराईजला पोचलो आम्ही सोलापूरला. तिकडे आपण CNG वगैरे भरली. त्यानंतर सोलापूर क्रॉस केल्यानंतर पुढं आल्यावरती आपण ड्रोन वगैरे उडवला, नाश्ता वगैरे केला आणि त्याच्यानंतर आपण आलो अक्कलकोटमध्ये, स्वामींच्या नगरीमध्ये आलो. आणि आज सॅटर्डे 13 डिसेंबर आहे, आज सॅटर्डे. व्लॉग तर तुम्ही खूप नंतर बघत असाल. बट सीन असं झाला की कुठेच आम्हाला ऑनलाईनही रूम भेटत नाही आहेत, हॉटेल्स भेटत नाही आहेत. तर आम्ही खूप हंट केली, खूप शोधला आम्ही. 2 तासानंतर आम्हाला एक इकडे आतमधल्या बाजूला अक्कलकोटपासून आय गेस हे 1.5 किलोमीटर लांब आहे, भक्त निवास वगैरे सगळे फुल होते आणि ऑलमोस्ट इकडचे आजूबाजूचे सगळे हॉटेल फुल होते. तर आम्ही आलो इकडे, चेक इन केलं. खूप थकलेलो होतो, झोप येत होती. मग रूममध्ये चेक इन केला. रूम आम्हाला एक 3,000पर्यंत पडले. 2 रूम घेतलेत आम्ही, 3,000पर्यंत पडले. ठीक आहे, ॲव्हरेज रूम आहेत, एवढे पण असं काय भारी नाहीत. आता तिकडे मी वरती ब्लॉग का नाही बनवला, कारण की ते यांचं गोंगाट चालू आहे, तयारी चालू आहे, म्हणून मी वरती ब्लॉग नाही बनवला. आलो आहे स्वामींच्या नगरीत. अक्कलकोटमध्ये आपली एंट्री झालेली आहे कधीच. फक्त ब्लॉग लेट बनवतो आहे, व्हिडिओ लेट बनवतो आहे. आता आम्ही चाललो आहे, थोड्या वेळात आम्ही आता निघू दर्शनाला. अक्कलकोटचे दर्शन करू, स्वामींचे दर्शन करू.
तिकडे फिरू, 7ची आरती वगैरे करू. ते तुम्हाला ग्रॅज्युअली आता पुढच्या ब्लॉगमध्ये भेटेल. तर स्वामींचे दर्शन, त्यानंतर गाणगापूर वगैरे ते एका ब्लॉगमध्ये टाकेन. आणि त्याच्यानंतर थर्ड आपला असेल रिटर्निंग जर्नी. जर रिटर्निंग जर्नी रात्रीचीच असेल तर मी व्लॉग करणार नाही, कारण की रात्रीचं मग काय तेच दाखवणार, कारण की व्ह्यूज वगैरे काय बघायला भेटत नाही. सो तो माझा कन्सर्न आहे. मग काहीतरी बघायला भेटलं, चांगलं बघायला भेटलं पाहिजे असं मला वाटतं. तर बघूया, आता सध्या तरी हाच प्लॅन आहे. आम्ही जेवलो पण नाही आहे, दुपारचं लंच पण नाही केलं. दादा पहिला जाऊ काहीतरी खाऊ, त्याच्यानंतर आम्ही स्वामींच्या मठात जाऊ. तिकडे काय आहे कसं काय ते सगळं मीही बघेन फर्स्ट टाईम आणि तुम्हालाही दाखवेन. सो आतासाठी एवढंच ठेवूया. इफ यू आर न्यू टू माय चॅनल प्लीज सबस्क्राईब माय चॅनल, बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, श्री स्वामी समर्थ कमेंट करा, किंवा काय आवडतंय नाही आवडतंय ते नक्की कमेंट करा. कमेंट बॉक्स तुमच्यासाठीच आहे. सो राईट सेफ अँड बी सेफ गाईज. टाटा, बाय बाय अँड टेक केअर. श्री स्वामी समर्थ.